मी फायनली आता वॉकिंग स्टार्ट करतोय परिक्रमेसाठी. गाईस असं टॉर्च द्या सगळे. आमची ट्रेकिंग चालू आहे. आता आम्ही नर्मदा परिक्रमा कुटीरवरून नर्मदा परिक्रमा. गाईस रोडवर कोणच नाही. आम्ही रात्रीचे 1 वाजता निघालो आहे ट्रेकिंगसाठी आणि आमचं अक्क करून सकाळ होईल. लाईक सकाळ इन द सेन्स 10, 11, 12 पण वाजू शकतो. डिपेंड्स आमची वॉकिंग कशी आहे. जशी वॉकिंग असेल त्यावर डिपेंड करेल की आम्ही कसे म्हणजे आमचं कसं होईल ते दर्शन फटाफट. तर येस रस्त्याला ना देवलं पण आहे. पण आपल्यावर अगर देवलांच्या आत जाऊन दर्शन करत राहिलो तर नाही भेटणार. म्हणजे लई टाइम जाईल. आणि अगर डायरेक्ट बाहेरून पाय पडून फटाफट गेलो तर तिथे पोचू. जाऊया. टॉर्च घेतलाय हातात. तर फोनचा टॉर्च माझा बरा आहे. ह्याच्यापेक्षा एवढूसाच टॉर्च आहे. चला गाईस जाऊया. तर गाईस 1 वाजता निघालेलो. आता 1:45 होत आलेत आहे. आणि आमचं अर्ध म्हणजे केवढं पाव एकदम. म्हणजे आम्ही अर्ध तर नाही बोलणार कारण हाय म्हणजे असं भरपूर आहे. हा रस्ता खूप आहे. काय माहितीये मला सोनू मम्मी लोक बोलत होते की तीनदा की 2दा सिद्धिविनायक चालू एवढा आहे. तर आता तुम्ही करून घ्या तो रस्ता कसा असेल. आणि सोनू नाही आली बिचारीचा मूड ऑफ. तर गाईज ऍक्च्युली ज्या त्या चालत देणार होती तर आम्ही बोललेलो की तू बाबूला घेऊन ये. हा आणि आम्ही सोनूला नेणार होतो चालत. बट बाबू ज्या त्या बोलते रडतोय. मग सोनूला ठेवायला लागलं. आणि अख्खी ग्रुप पुढे आहे. मम्मी लोक आहेत पार्टी. असं बोलत गेलो. गाईज फटाफट पोचू. तुम्ही पण नशेल आला कधी तर या इकडे ट्रॅव्हल करा. हे खूप मस्त आहे. ही परिक्रमा 3 वर्ष करायची असते. ही कॉलेज स्टुडंट्स बोला, न्यू जॉबला लागलेले स्टुडंट्स, न्यूबॉर्न बेबी, पोरांसाठी सगळ्यांसाठी खूप मस्त असते ही परिक्रमा. तर तुम्ही पण करा गाईस ही परिक्रमा. ही फक्त वर्षातनं एकदा येते चैत्र महिन्यात. आणि हा ते नदीचं ही जी नदी आहे ना नर्मदा नदी ती 1 इयर मध्ये ह्या डेला उलटी फिरते. लाईक स्ट्रेट जात असतात ना. हा उत्तर परिक्रमा उलटी नाही उत्तरवाहिनी. ओके तर गाईस असं असते. हा तर तुम्ही पण व्हिजिट करा इकडे. तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या. तर गाईज एज यू सॉ इकडे अख्खी रस्त्याला सोय आहे मस्त खायची वगैरे. आपण सोसाल की तुम्ही खायला वगैरे काय नाही घेत. तर खायला हे पुढे एक फ्रूट चाट होतं वॉटरमेलनचं. लिंबू पाणी होतं. म्हणजे खूप सोय आहे खायची वगैरे. इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची कायच गरज नाही. अगर येत असणार फक्त काय असते की वटी वगैरे घ्यायला लागते तेवढंच. बाकी कायच घ्यायची गरज नाही. सगळं अवेलेबल आहे सगळं. तर डू विजिट गाईज. रात्रीचं इथे फुल कालोख आहे. पण आहे ना ही फुल नदी. आता आम्ही शिडी चढून खालती आलो. आता ही फुल नदी अशी क्रॉस करायची. अच्छा तर गाईज ही फुल आता अशी नदी आहे. नदी क्रॉस करून मग काय हर्षदा काकू नदीच चालायची आपल्याला. तर फुली नदीच आहे. ओके. मग लास्ट आहे ते चढणं आहे ना फक्त थोडस. ओके आली तर नाही पण थोडं माहित आहे गाईस. तर चला गाईज आता जाऊया. ही फुल नदी आहे. मी तुम्हाला दाखवलं असं पण फुल कालोख आहे. कायच नाही दिसणार. आणि येताना मग दुसरा रस्ता आहे ना की दुसरा रस्ता आहे. ओके चला गाईज आता मी तुम्हाला थोडं सांगत जाईन सगळं. म्हणजे तुम्हाला अगर व्हिडिओ बघून आवडला असेल तर तुम्ही पण येऊ शकता गाईज. हे बघा इथे काहीच दिसत नाही पण जिथे टॉर्च आहे ना ते आमची माणसं चालतात आहे. येस मी ते थांबलूच आणखी दिसू दे. तर गाईज आम्हाला मगर बघायचं आहे पण नाही दिसत आहे. ये व्यवस्था असते अगर कोणाला इथे झोपायचं वगैरे असेल तर या रेस्ट घ्यायचा हे त्याच्यासाठी पण असते इथे व्यवस्था. हा
इफ कोणाला रेस्ट वगैरे करायचं असेल तर करू शकता, पण आपण डायरेक्ट चालायचं आहे ना. नो रेस्ट गाईस. जेवढं लवकर करणार तेवढं लवकर होणार. फोटो हा ते बघा इथे आमची माणसं. मोबाईल दिसली निशान. आवार नाही त्या टेकावर आवार तरी आम्ही बोटीतनं आलो, तुम्ही बघितलंच असणार गाईस. बोटी प्लेस आहे ना गाईस, इकडून वट्टी टाकली आम्ही, कारण दुसरी जागा नाही वट्टी टाकली. बघा सगळी वट्टी टाकतात, सगळी वट्टी टाकतात. तिकडची प्लेस आहे तिकडून वट्टी टाकली. आता आम्ही जातो दुसऱ्या इथे बाकीची आरती करायला. चालू होतात गाईस, या लोकांना बघा कुठे पण चालू होतात. गाईस फायनली 4:30 वाजलेत आहे आणि आमची परिक्रमा म्हणजे झाली. दर्शन घेतलं आता चालू केली परत. आता कुठे डायरेक्ट घरी चालत त्या तीरावर जाणार जिथे काल हे केलेलं तिथे. ओके, तर आता तिथे जाऊन मग काय करणार? आरती पूजा करणार. ओके आरती करणार आणि मग ठीक आहे. म्हणजे हा अजून खपला नाही. हा अर्धी झाली, हाफ झाली, हाफ बाकी. त्या तीरावर. अच्छा, या तीरावरून त्या तीरावर आलोय. बघू आता तिकडे पोचल्यावरच भेटते तुम्हाला डायरेक्ट, कारण आता हा रस्ता असाच आहे फुल. हे बघा हा फुल चालता रस्ता आहे. आता डायरेक्ट जायचं. चला गाईस तुम्हाला आम्ही तिथेच भेटतो नदीकडे. गाईस सकाळ झाली आहे, तुम्ही बघू शकता 6 वाजलेत आहे. झोपतो नाही तर कुठे आता इथे निघाले वाटते. तर गाईस 6 वाजलेत आणि लय झोप येत आहे. मम्मी झोपली आहे, लिटरली सगळ्यांना झोप येते आहे. आणि आता आम्ही काय माहित कुठे आहे, अजून चालायचं आहे. रस्त्यात मध्ये एक गाडी भेटली, त्याने मला त्या काकाने मला हाफमध्ये सोडलं. तर मग तिथून चालत मी इथे आलो आहे. आणि आता आम्ही ना निशू लोकांसाठी थांबलो आहे म्हणून आम्ही इथे बसतो थोडा वेळ. मम्मी झोपली आहे, मला पण झोप येते, लिटरली खूप झोप येते. आता नदीवर जाऊन आंघोळ घेणार, म्हणजे तेच आंघोळ घेऊन मग रूमवर जाऊन चेंज करून डायरेक्ट झोपणार. लय कंटाळा आलेला आहे गाईस. तुम्हाला वाटत असेल की झोप नाही आले, पण आले, खूप आले. मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. चला गाईस किती मस्त दिसते. आता परत असं जायचं आहे मला. इथे जाऊन मग परत बोट पकडायची आहे. इकडे जाऊन परत बोट पकडायची आहे. आणि मग बोटीच्या नंतर आम्ही पाणी घेणार. मग डन. तरी पण होणार आहे ना जास्त, 1 घंटा जास्त आहे. जाऊया गाईस. बरोबर घातले की नाही, पण घातले कसं बघा कशी. काय ग, हे बघा आम्ही अख्खे लाईट जॅकेट घातले बघा. आता चालू बोटीत आहे बघा, उलटा घातलेला मगाशी. बोटी एक फोटो काढा आपला. चला गाईस आता जाऊया. आम्ही नदीवर पोहायला चाललो.
झाले नाही जराशी जराशा काय तुम्ही झोपले ओपले. हा माहिती अरे अभिनव फलचंडी सुरवर मुनि जन ओम जय जगन्नाथ देवी हा बघ कशीच नाही वागत ये आता हसती असती. मी सांगेन व्हिडिओ मध्ये आमच्या काशी मम्मीला बरोबर चालायला नव्हतं होती. तो बरा झाला नाही दुखते. या तुम्ही हा नाही फायनली आमची परिक्रमा झाली आहे अँड आम्ही सगळे फ्री झालो आहे. आता आम्ही चाललो आमच्या इथे जाऊन सीधा झोपणार. जेवायला वगैरे उठली तर रुटीन नाही तर नाही, कारण कालपासून मी जेवलीच नाही, फक्त झोपत होती. तर गाईज येस खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण हा एक्सपिरियन्स कधीतरी करा अँड तुम्हाला कसं वाटेल ते बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा. अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि येस भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तर गाईज नेक्स्ट पार्ट याच्यानंतरचा असेल. स्टे ट्यून फॉर दॅट. तर गाईज तुम्हाला आजचं मेन काय झालं माहिती आहे. आज सकाळ सकाळी झोपलेली मी, थोड्या वेळाने सोनू उठवते, मम्मी पडली. मला वाटलं सोनू बंकच करत असेल.